सर्ग 11 पुढे सुरू. श्रीरामांना व्यथित झालेले पाहून देव गंधर्व चारण तसेच पितर आणि महर्षीही दुःखी झाले. विभीषणासह सर्व वानर श्रेष्ठ व्यथित झाले. त्यावेळी 10 तोंडे 20 भाऊ असणारा आणि हातात धनुष्य बाण घेऊन बसलेला रावण तेथे मैनाक पर्वताप्रमाणे दिसत होता. रागाने डोळे लाल झालेल्या श्रीरामांनी आपल्या भुवया चढवून आणि राक्षस रावणाला जाळून टाकेल असा क्रोध धारण करून इंद्राच्या धनुष्याच्या आकाराचे दुसरे एक अद्भुत धनुष्य घेऊन आणि कालाग्नीप्रमाणे प्रभा असणारा एक बाण हाती घेऊन समोर असणाऱ्या शत्रूला जणू डोळ्यांनीच जाळीत रामांनी रावणाकडे पाहिले. त्यानंतर सर्व सैन्याचे देखत तेजाने जणू प्रज्वलित झालेल्या अशा त्या कालरूपी रामांनी आपला पराक्रम दाखवण्यास प्रारंभ केला. धनुष्याची प्रत्यंचा खेचून श्रीरामांनी रावणास विद्ध केले. त्यावेळी वानर सैन्याला आनंदित करणारे श्रीराम कालंतकासारखे शोभिवंत दिसू लागले. शत्रूवर चाल करून जाणाऱ्या श्रीरामांचे क्रोधित मुख पाहून सर्व प्राणी भयाने त्रस्त झाले आणि पृथ्वीही कंप पाहू लागली. अतिरौद्र रूप धारण केलेल्या श्रीरामांना पाहून तसेच त्यावेळी होणारे अतिशय दारुण उत्पात पाहून सर्व प्राणी त्रस्त झाले आणि रावणाचे मन भयभीतच की झाले. त्यावेळी विमानात बसून देवांचे समूह, सिद्ध, गंधर्व, किन्नर्य हे जगाच्या प्रलयासारखेच ते राम रावणाचे फार प्रलयकारी युद्ध पाहत होते. श्रीरामांनी ऐंद्र अस्त्र सोडून रावणाचे शिर कापून टाकले. तेव्हा ज्याप्रमाणे एखाद्या तालवृक्षावरून फळे खाली पडावीत त्याप्रमाणे रक्ताने बरबटलेली रावणाची मस्तके खाली पडली. त्यावेळी ना दिवस ना रात्र ना संध्याकाळ न दिशा काहीच कळेनासे झाले. रणांगणावर त्या रावणाचे रूपही नीट दिसेनासे झाले. असेच कित्येक वेळा झाले. तेव्हा मात्र श्रीरामांचे मन विस्मयाने भरून गेले. ते स्वतःशीच उद्गारले, एक समान तेज असणारी या रावणाची तर 101 शिरे मी भंग केली, तरीही प्राणनाश पाहून हा रावण काही मृत झालेला नाही. त्यावेळी सर्व अस्त्र विद्या जाणणारे धीर कौशल्यानंदन श्रीराम पुष्कळ अस्त्रांनी युक्त असूनही विचार करू लागले की माझ्या ज्या बाणांनी माझा महापराक्रमी दैत्य मारले गेलेत तेच सर्व बाण खणाच्या रावणाच्या बाबतीत विफल का बरे ठरत आहेत. अशा प्रकारे चिंतातूर श्रीरामांना जवळच असणारा विभीषणाने सांगितले की ब्रह्मदेवाने रावणास एक असा वर दिला आहे. जरी त्याचे बाहू मस्तके तोडले गेली तरी ती त्वरित पुन्हा निर्माण होतील, कारण की त्याचे नाभी प्रदेशात अमृत कलश स्थापित केला गेला आहे. आग्नेय अस्त्र वापराने तुम्ही तो शुष्क करावा, तरच त्याचा मृत्यू संभवतो. विभीषण वचने ऐकून श्रीरामांनी शीघ्रतेनेच आपल्या धनुष्य आग्नेय अस्त्राची योजना करून त्या राक्षसाची नाभी विद्ध केली आणि त्यानंतर क्रोधित रघुत्तमाने रावणाची शिरे भग्न केली. बाहूही तोडून टाकले, तरी त्या रावणाचे एक मुख अद्यापि शिल्लक होते. तेव्हा क्रोधाने संतप्त झालेल्या रावणाने एक महाभयंकर शक्ती घेऊन आणि विभीषणाचा वध करण्यास ती फेकली. मात्र राघवांनी सुवर्णमंडित तीक्ष्ण बाणांनी त्या शक्तीचा नाश करून टाकला. त्यावेळी रावणाची मस्तके तुटून गेल्यामुळे
त्याचे सर्व तेज लुप्त होऊन तो विद्रूपच की झाला होता. अंतिमतः त्याचे एक मुख्य मस्तक नि दोन बाहूच शिल्लक राहिले. तरी त्याने क्रोधानेच नाना प्रकारच्या अस्त्रशस्त्रांचा वर्षाव श्रीरामांचेवर केला. श्रीरामांनी सुद्धा प्रत्युत्तर दाखल त्याचेवर बाण वर्षाव केला आणि दोघात पुन्हा तुंबल असे युद्ध सुरू झाले. त्यावेळी मातलीने राघवांना स्मरण करून दिले. तो म्हणाला, हे श्रीराम, या रावणाच्या वधास्तव त्वरित ब्रह्मास्त्र सोडावा. या रावणाच्या विनाशाच्या देवांनी निश्चित केलेला काळ आणि वेळ आली असून मात्र त्याचे मस्तक तोडल्याने मरणार नाही, तर तुम्ही त्याच्या मर्मावर आघात करावा, म्हणजे तो मृत्यूस प्राप्त होईल. अशा प्रकारे मातलीच्या कथनाने स्मरण झालेल्या श्रीरामांनी फुटकार टाकणाऱ्या सर्पाप्रमाणे असणारा एक तेजस्वी बाण धारण केला. त्या बाणाच्या पार्श्वभागी वायू होता. त्याचे पुढील फाळावर सूर्य आणि अग्नी स्थापित होते. जडपणात तो मेरू मंदार सारखा सम असून त्याच्या पर्वभागी महातेजस्वी लोकपाल स्थित होते. त्याचे शरीर हे आकाशमय होते. त्याचे शरीर देदीप्यमान असून तो सूर्याप्रमाणे तेजस्वी होता. आणि मग सर्व लोकांची भीती नष्ट करणारे ते भयंकर अस्त्र महाबाहू श्रीरामानी वेदोक्त विधीने अभिमंत्रित करून आपल्या धनुष्यात जोडले. श्रीराम तो उत्तमसा अभिमंत्रित बाण सोडित असताना सर्व प्राणी मात्र संत्रस्त होऊन धरणीही कंप पावू लागली. त्यानंतर क्रोधित श्रीरामांनी आपले धनुष्य प्रत्यंच्या ताणून धनुष्य पूर्णता वाकवून अतिशय शीघ्रतेने काळजीपूर्वक मर्मघात करणारे ते अस्त्र रावणाच्या दिशेने मर्मस्थानी सोडले. आणि मग त्या इंद्राच्या वज्राप्रमाणेच अतिशय असह्य असणारा आणि कृतांतकालाप्रमाणे मुखदारी तो बाण रावणाचे वक्षस्थळी वेगाने आदळून त्याने रावणाचे हृदयच विदीर्ण करून टाकले. सर्ग 11 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.